मित्रांनो, एका प्रार्थनेपासून आपण सुरुवात करूया ह्या व्हिडिओला। प्रारंभी विनंती करू गणपती, विद्या दया सागरा, अज्ञानत्व हरोनी बुद्धिमती दे। जसं आपण दशावताराबद्दल बोलतोय किंवा विष्णूचे अवतार, भगवान शंकराचे अवतार, तसाच गणपतीचा अवतार आणि हे तीन अवताराचा उल्लेख आहे। मित्रांनो, आज आपण जी षोडोपचार पूजा करतो ती पूजा अर्चन, दीप दाखवणं, नैवेद्य दाखवणं, भजन पूजन करणं वगैरे वगैरे ज्या गोष्टी आहेत षोडोपचार पूजेमध्ये ज्या गोष्टी येतात, या 16 गोष्टी येतात। म्हणजे त्याचा आसनापासून त्याचा प्रतिष्ठापनेपर्यंत आपण जी षोडोपचार पूजा करतो, नैवेद्य, तीर्थ वगैरे वगैरे, ही जी षोडोपचार पूजा आहे, ही पूजा जितकी महत्त्वाची आहे तितकीच महत्त्वाची आणखीन एक पूजा आहे, ती सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे। नमस्कार मित्रांनो, सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत। मी आपला मित्र राजेश वासंती सामाजिक व्यवस्था। मित्रांनो, एका प्रार्थनेपासून आपण सुरुवात करूया ह्या व्हिडिओला। प्रारंभी विनंती करू गणपती, विद्या दया सागरा, अज्ञानत्व हरोनी बुद्धिमती दे। आराध्य मोरेश्वरा, चिंता क्लेश दरिद्र दुःख वघे, देशांतरा पाठवी, हे रंभा गणनायका गजमुखा, भक्ता बहुतोषवी। ओम गम गणपते नमः, ओम गम गणपते नमः, ओम गम गणपते नमः। मित्रांनो, आज आहे गणेश जयंती, गणपतीचा जन्म, माघी गणपती। मित्रांनो, आज माघ महिन्यामध्ये आपण शुक्ल पक्ष चतुर्थीला आपण हा गणेशोत्सव साजरा करतो। तत्पूर्वी एक गोष्ट लक्षात घेऊया की पौराणिक कथेप्रमाणे 3 गणपतीचे जन्म आहेत, 3 अवतार आहेत। ते 3 अवतार पैकी पहिला अवतार जो आहे तो वैशाख पौर्णिमेचा आहे। पहिला अवतार वैशाख पौर्णिमेचा आहे, त्याला आपण पृष्ठीपती म्हणून संबोधतो। पृष्ठीपती विनायक, आपण पृष्ठीपती विनायक म्हणून आपण त्याला संबोधतो। दुसरा जो अवतार आहे तो भाद्रपद महिन्यातला, भाद्रपद महिन्यामध्ये जी चतुर्थी आपण साजरी करतो, गणेशोत्सव साजरा करतो, तो दुसरा अवतार आहे। आणि आज जो आपण उत्सव साजरा करणार आहोत या माघ महिन्यातला, तो तिसरा अवतार आहे। मित्रांनो, या तिसऱ्या अवताराला आपण धोंडीराज म्हणून त्याचा उल्लेख करतो, धोंडीराज, आणि त्यानुसार आपण त्या धोंडीराजाचे पूजन करतो। म्हणजे जसं आपण दशावताराबद्दल बोलतोय किंवा विष्णूचे अवतार, भगवान शंकराचे अवतार, तसाच गणपतीचा अवतार आणि हे 3 अवताराचा उल्लेख आहे। मित्रांनो, आज आपण जी षोडोपचार पूजा करतो ती पूजा अर्चन, दीप दाखवणं, नैवेद्य दाखवणं, भजन पूजन करणं वगैरे वगैरे ज्या गोष्टी आहेत षोडोपचार पूजेमध्ये ज्या गोष्टी येतात, या 16 गोष्टी येतात। म्हणजे त्याचा आसनापासून त्याचा प्रतिष्ठापनेपर्यंत आपण जी षोडोपचार पूजा करतो, नैवेद्य, तीर्थ वगैरे वगैरे, ही जी षोडोपचार पूजा आहे, ही पूजा जितकी महत्त्वाची आहे तितकीच महत्त्वाची आणखीन एक पूजा आहे, ती सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे। त्याच्यावरती आपण चर्चा करू। पण ही जी षोडोपचार आपण पूजा करतोय, ती पूजा करण्याचा उद्देश काय आहे ते समजून घेणं गरजेचं आहे। ती पूजा आपण जी करतो, षोडोपचार पूजा, भजन पूजन कीर्तन, नैवेद्य दाखवणं, तीर्थ दाखवणं, तीर्थाचं अभिषेक करणं वगैरे वगैरे, ह्याच्या मागचा उद्देश काय तर आहार विहार।
मित्रांनो लक्षात घ्या, आहार विहार ही महत्त्वाची गोष्ट आहे. आपण जे काय सण साजरे करतो, जे काय उत्सव साजरे करतो, त्याच्या मागचा उद्देश काय आहे? तर भौगोलिक परिस्थिती, ऋतूची परिस्थिती, त्या स्थानामधील वातावरणाची परिस्थिती, त्यानुसार, त्या परिस्थितीनुसार, त्या स्थितीनुसार आपण हे सगळे सण साजरे करतो. भारतवर्षामध्ये आपण हे सण साजरे करतो. आजचा सुद्धा जो सण आहे भाद्रपद महिन्यातला, माघ महिन्यातला गणेशोत्सव जो आहे, हा साजरा भारतवर्षात केला जातो आणि त्या त्या ठिकाणी त्या त्या प्रकारे हा सण साजरा केला जातो. मित्रांनो, आज जे आपण नैवेद्य दाखवणार आहोत, आज जे या गणपतीला, या गणरायाला जे आपण नैवेद्य दाखवणार आहोत, ते नैवेद्य कशा प्रकारचं असणार आहे? तर गूळ आणि तिळाचं. गूळ आणि तीळ याचे मोदक. आपण ज्यावेळी भाद्रपद महिन्यात नैवेद्य दाखवतो त्यावेळी नारळाचं आणि गुळाचं एक सारण असते आणि तांदळाच्या पिठाचं त्याच्यावरती आवरण असते. म्हणजे तांदळाचे मोदक आपण म्हणतो, ते उकडीचे मोदक हे आपण भाद्रपद महिन्यात दाखवतो. म्हणजे ऋतूप्रमाणे आहे. लक्षात घ्या, आज ऋतू कोणता आहे? तर आज थंडीचे दिवस आहेत, गारवा आहे वातावरणामध्ये. तर आपल्या शरीराला काय हवं आहे? उष्णता हवी आहे. मित्रांनो, आपण जे नैवेद्य दाखवतो ते शेवटी आपण प्रसाद म्हणून ग्रहण करतो. मागचा उद्देश काय आहे? तर शेवटी ते जे ब्रह्मांडी आहे, जे ब्रह्मांडाला आपण हे नैवेद्य दाखवतो, या पंचमहाभूतांना आपण हे नैवेद्य दाखवतो, ते आपण त्यांच्यासमोर नम्र होतो की तुझ्यामुळे हे मला प्राप्त झालंय, तुझ्यामुळे हे मला मिळालेलं आहे. म्हणून आपण त्याला ते नैवेद्य दाखवतो. नैवेद्य दाखवण्याचा मागचा उद्देश आहे. आणि आपण काय म्हणतो की हे तू ग्रहण कर, हे नैवेद्य ग्रहण कर. त्यावेळी ती वास्तवात येऊन, प्रत्यक्षात येऊन ते पंचमहाभूत अग्नी, वायू, जल, आकाश, पृथ्वी ते नैवेद्य ग्रहण करत नाही, पण त्यांची ऊर्जा त्याच्यात प्रस्थापित होते. लक्षात घ्या, ज्यावेळी आपण ते नैवेद्य दाखवतो षोडोपचार पद्धतीने, त्यावेळी त्या षोडोपचार पद्धतीने आपण ज्यावेळी ते नैवेद्य दाखवतो त्यावेळी त्याच्यामध्ये ह्या ज्या ऊर्जा आहेत, अग्नी, वायू, जल, आकाश, पृथ्वी, त्या त्याच्यात काय होतात? अभिक्रियेत होतात. त्याच्यात अभिक्रिया होते. आपण त्याच्यामध्ये त्याची हे करतो, त्याच्यात सम्मिलित करतो, ही प्रार्थना बोलून, षोडोपचार पूजा करून. आणि असा जो नैवेद्य आहे तो आपण प्रसाद म्हणून ग्रहण करतो. तो आपल्याला आवश्यक आहे आजच्या दिवशी. म्हणजे आपण नैवेद्य दाखवण्याचा उद्देश हाच आहे की त्या नैवेद्यातून जे काय पंच ज्या तत्व आहेत, पंच ऊर्जा आहेत, त्या नैवेद्यातून आपल्याला प्राप्त व्हावे. मित्रांनो, सरळ साधी गोष्ट आहे. हे विज्ञान आहे, हे शास्त्र आहे. त्याच्या मागचं कारण हे आहे, नैवेद्य दाखवणं आणि प्रसाद ग्रहण करणं हे समजून घेणं गरजेचं आहे. आणि सृष्टीच्या परिस्थितीनुसार, वातावरणानुसार, त्या ऋतूनुसार, त्या भौगोलिक रचनेनुसार हे प्रसाद दाखवले जातात, नैवेद्य दाखवले जातात किंवा ते प्रसाद ग्रहण केले जातात. मित्रांनो, लक्षात आलं तसं. म्हणजे आहार विहारामध्ये आपल्याला परिवर्तन आणायचं आहे. आता परत महाशिवरात्र येणार आहे. या महाशिवरात्रीवरती सुद्धा मी व्हिडिओ बनवलेला आहे. तो व्हिडिओ जाऊन तुम्ही पाहू शकता. पण आज जो आपण चर्चा करतोय तो माघ गणपती, गणेश जयंतीचा. आता ह्या गणपतीने, ह्या माघ गणपतीने एका असुराचा वध केला. तो असुर कोण आहे तो सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. त्या असुराचं नाव काय आहे? तर नरकांत. मित्रांनो, जे काय असुर आपण म्हणतो, राक्षस म्हणतो, दानव म्हणतो, ह्या सगळ्या नकारात्मक विचार आहेत. हे षडविकार आहे. त्याच्यावरती मी व्हिडिओ बनवलाय मित्रांनो. परत एकदा हवा तर एक व्हिडिओ बनवेल. असुर, राक्षस, दानव वगैरे जे काय आहे त्यांचा जे आपण उल्लेख करतो
त्याच्या मागचं वास्तविकता काय आहे, म्हणजे हे षडविकार. आणि हे षडविकार कुठे जागृत होतात, तर आपल्यामध्ये, प्राण्यांमध्ये, मनुष्य प्राणी असो किंवा सामान्य प्राणी असो. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हा नरकांत आहे. नर म्हणजे मनुष्य, कांत म्हणजे भार्या, म्हणजे नर आणि नारी. आपलं जे शरीर आहे ना, ते शरीर कसं आहे, तर अर्ध शरीर स्त्री स्वरूपी आहे आणि अर्ध शरीर पुरुष स्वरूपी आहे. आपली जी उजवी बाजू आहे ती पुरुष स्वरूपी आहे आणि जी डावी बाजू आहे ती स्त्री स्वरूपी आहे. म्हणून काही पुरुषांमध्ये स्त्री तत्व जास्त असते बघा, ते एखाद्या स्त्रीसारखं वागत असतात. काही पुरुषांमध्ये पुरुष तत्व असते, एखाद्या स्त्रीमध्ये पुरुष तत्व असते म्हणून ती पुरुषासारखी वागत असते, जास्त असते, अधिक प्रमाणात असते. मित्रांनो, लक्षात आलं का? ही गोष्ट सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणून आपण शंकराला जे म्हणतो, म्हणजे शंकर पार्वती हे स्वरूप आहे, शंकर पार्वतीचे जे स्वरूप आहे त्याला आपण, शब्द मला आठवत नाही लगेच आहे, तर आठवला की मी सांगेन तुम्हाला. तर त्या स्वरूपामध्ये आपण आधी अर्धा शंकर आणि अर्धी पार्वती, आणि हाच तो नरकांत. आणि हा नरकांत काय होतो, षडविकाराने ग्रस्त होतो. आणि षडविकाराने ग्रस्त झाल्यानंतर तो अधोगती करायला सुरुवात करतो. आणि अशा या षडविकाराने ग्रस्त झालेला नरकांत म्हणजे ह्या षडविकारांना चा नाश करणारा तो हा विनायक. ह्या षडविकारांचा नाश करणारा, त्याचा अस्त करणारा, त्याचा विनाश करणारा तो विनायक. मित्रांनो, आणि ह्या विनायकाची आपण पूजन करतो. आता गणपती बद्दल आपण यापूर्वी सुद्धा चर्चा केलेली आहे. गणपतीचा जन्म कसा झालाय, तो पार्वतीच्या मळापासून. आता पार्वतीचं मळ कुठलं, तर यापूर्वीच मी त्याचा उल्लेख केलेला आहे. पार्वती म्हणजे कोण, तर ही पृथ्वी, धरणी माता, ही वसुंधरा. आणि ह्या वसुंधरेचा, या पृथ्वीचा मळ म्हणजे काय, माती. त्या मातीतूनच हा गणपती जन्माला आला, म्हणजे तो आपला अधिपती, आपला आराध्य. म्हणून आपण त्याला गणपती म्हणतो. आपण त्याचे गण आहोत आणि तो आपला अधिपती आहे, म्हणून आपण त्याला उल्लेख गणपती म्हणतो. गणपती, पती म्हणजे कोण, नवरा नव्हे, पती म्हणजे पालनहार, तुमचा संरक्षण करणारा, तुमचा रक्षण करणारा, तुमचा पालन पोषण करणारा तो पती. मग असा हा गणपती, तो आपला अधिपती. याचा आपण आज भजन पूजन करणार आहोत, कीर्तन करणार आहोत, षोडोपचार पूजा करणार आहोत. पण ती करण्यापूर्वी आणखीन एक गोष्ट महत्त्वाची आहे, ती सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे. ते पूजन लक्षात घेणं गरजेचं आहे. ते वास्तविक पूजन आहे. हे आपलं जे पूजन करतो, भजन पूजन कीर्तन करतो, त्याच्या मागचा उद्देश काय आहे, तर आपलं मन शांत करणं, ज्याला आपण इंग्रजीमध्ये मेडिटेशन म्हणतो. मन एकाग्र करणं, मन शांत करणं. आणि त्यासाठी ही आपण षोडोपचार पूजा करतो. भजन पूजन कीर्तन, प्रसाद दाखवणं, प्रसाद ग्रहण करणं, नैवेद्य दाखवणं, तीर्थाने त्याचं अभिषेक करणं वगैरे, मंत्रोपचार करणं, मंत्रपठण करणं, जाप करणं. ह्याच्या मागचा उद्देश एकच आहे, ते म्हणजे आपलं मन स्थिर करणं, मन एकाग्र करणं, म्हणजे मेडिटेशन करणं. शेवटी कुठे येते, ते आपल्यापर्यंतच येऊन पोचते. जे ब्रह्मांडी तेच पिंडी, देव शोधाया निघालो, देव होऊनी बैसलो. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. पण जी ही षोडोपचार पूजा आहे, त्याच्या व्यतिरिक्त जी महत्त्वाची पूजा आहे, वास्तविक पूजा आहे, म्हणून मी काय म्हणालो, सनातनी वास्तव. आणि हे सनातनी वास्तव समजून घेणं गरजेचं आहे. आता हे सनातनी वास्तव काय आहे, तर आपला देश जो आहे ना, तो कृषीप्रधान देश आहे. कृषीप्रधान देश म्हणजे, कृषीप्रधान देश म्हटलं तर पहिला मान सन्मान कोणाचा असतो, तर शेतकऱ्याचा. आता हा शेतकरी, या शेतकऱ्याचा उल्लेख पुराणामध्ये आहे, विष्णूच्या एका अवतारामध्ये आहे. त्या अवतार कुठला, तर वामन अवतार.
ह्या वामन अवताराने बलिराजाला पाताळात गाडलं असा त्याच्यात उल्लेख आहे. ह्या वामन अवताराबद्दल मी एक व्हिडिओ बनवलेला आहे दशावतारामध्ये. त्याच्यावरती जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता, म्हणजे तुम्हाला तो दशावतारामधील वामन अवतार समजून येईल. सविस्तर त्याच्यावर चर्चा नाही करणार. पण त्या बलिराजाला गाडलं, बलिराजाला वास्तवात नाही गाडलं तर त्याचे षडविकार गाडले. कारण तो उन्मत्त झाला होता, षडविकाराने ग्रस्त झाला होता. काम, क्रोध, लोभ, मोह, मदमत्सर. आणि तो एवढा अहंकारी झाला होता की मीच सर्वस्वी आहे, माझ्यामुळेच ही दुनिया आहे, हे जग आहे, सर्वांचा पालन पोषण करता मीच आहे, असा त्याला अहंकार झाला होता. अशी त्याच्यामध्ये एक भावना निर्माण झाली होती. आणि अशा षडविकारने ग्रस्त झालेल्या त्या राजाचा हा षडविकार या वामन अवतारामध्ये, म्हणजे छोट्या अवतारामध्ये भगवान विष्णूने तो गाडलेला आहे. कुठे तर या भूगर्भामध्ये, पाताळामध्ये. हा त्याचा मागचा वास्तव आहे. तसंच आपल्यामध्ये जो षडविकार आहेत, नरकांत आहे, ह्या नरकांताचा वध केलेला आहे. म्हणजे आपल्यामधील असलेल्या षडविकाराचा अंत केलेला आहे ह्या गणपतीने, ह्या अधिपतीने. मग प्रथम आपण दर्जा कोणाला दिलाय तर त्या ह्याला, शेतकऱ्याला. ह्या शेतकऱ्याचं कोणाशी एकरूपता आहे त्या धरणी मातेशी. म्हणून आपण ज्यावेळी बलिराजाचा उल्लेख करतो त्यावेळी काय म्हणतो, इडापिडा जावो आणि बलीचं राज्य येऊ. इडापिडा जावो आणि बलीचं राज्य येऊ. म्हणजे हा बलिराजाचा राज्य येऊ. तो बलिराजा म्हणजे कोण तर शेतकरी. मित्रांनो, शेतकऱ्याची नाळ कोणाशी जुटलेली आहे तर या भूमातेशी, या जमिनीशी, या मातीशी. आणि या भूमातेमधूनच, या जमिनीमधून, या आदिमातेमधूनच शेती पिकवली जाते, अन्नधान्य पिकवलं जाते. आणि ह्याच अन्नधान्यावरती आपली चरितार्थ चालते. मित्रांनो लक्षात आलं का, आपली जीविका चालते, आपला उदरनिर्वाह चालते. म्हणून सर्वात मोठा उद्योग आहे तो म्हणजे शेती उद्योग. आणि मित्रांनो, जे काय सण आपण साजरे करतो, जे काय उत्सव साजरे करतो, ते सगळे उत्सव, ते सगळे सण हे भूमातेशी संलग्न आहेत, या शेतकऱ्याशी संलग्न आहेत. लक्षात घ्या मित्रांनो, केंद्रस्थानी शेतकरी आहे, ही भूमाता आहे, ही सृष्टी आहे, हे पर्यावरण आहे. ही गोष्ट नाकारणं चुकीचं आहे. याच्याकडे याच्याकडून आपली दृष्टी हटवणं चुकीचं आहे. तर आपला महत्त्वाचा विषय काय आहे, महत्त्वाचा दृष्टिक्षेप कुठे आहे तर या भूमातेकडे, या आदिजननीकडे, या आदी मायेकडे. म्हणजे ही पृथ्वी, ही माती आणि तो शेतकरी. मित्रांनो, जर आपला हा प्रथम उद्योग आहे, शेती हा व्यवसाय प्रथम आहे, तर त्यानुसार शेती उद्योग करणं गरजेचं आहे. म्हणून आता बघा, आपल्याला सेंद्रिय शेतीचा आता आपण उल्लेख करतो. सेंद्रिय अन्नधान्य, सेंद्रिय खताने निर्माण केलेलं अन्नधान्य. आणि शेवटी नैसर्गिकरित्या ज्या काय आपण उत्पन्न मिळवतो तेच उत्पन्न आपल्या आरोग्याला काय आहेत, फलदायक आहे, नाहीतर ते अपायकारक आहेत. जे आपण ह्यानी अन्नधान्य उगवतो केमिकलने, रासायनिक पद्धतीने, त्याच्यातून आपल्या आरोग्याला धोका संभवतो. म्हणून आपण सेंद्रिय शेती, सेंद्रिय पद्धतीने आपण शेतीचा आता उल्लेख करतोय. मित्रांनो, दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, आता जे मी तुमच्यासमोर विषय मांडतोय त्याच्या मागे काय तर युग परिवर्तन आहे. आणि युग परिवर्तनाच्या दिशेने आपण चाललोय. कारण ही जी स्थिती आहे, ही जी कलियुगामध्ये स्थिती निर्माण झालेली आहे, ती स्थिती अधोगतीला घेऊन चाललेली, विनाशाकडे घेऊन चाललेली आहे. कारण कलियुगामध्ये मनुष्य आणखीन असुरी वृत्तीकडे चाललेला आहे, राक्षसी वृत्तीकडे चाललाय, दानवी वृत्तीकडे चाललेला आहे. आणि तो कुठेतरी थांबावा.
त्यामुळे हे जे विषय आता तुमच्यासमोर मांडले जात आहेत विविध प्रकारे, बघा नुकतंच संभलमध्ये उत्खनन झालं, गाडलं गेलेलं एक शहर, एक संस्कृती बाहेर आली, तिथे अनेक मंदिरं समोर आली, अनेक भारतीय संस्कृती समोर आली, प्राचीन संस्कृती समोर आली. कारण त्या संभलमध्ये कल्की अवतार जन्माला येणार आहे, कल्की अवतार घेणार आहे, जो 10वा अवतार आहे असा उल्लेख पुराणामध्ये आहे. मित्रांनो, ही जी गोष्ट आता घडते ना, परिवर्तन घडत आहेत, त्याच्या मागचा कारण ते आहे की आता आपण कलियुगाकडून सतयुगाकडे चाललोय. म्हणून बघा आता तुम्हाला जे काय अधर्मी आहेत ते जास्त फडफडताना दिसत आहेत, जास्त उद्रेक करताना दिसत आहेत. पण अधर्मी, धर्माचा आणि अधर्माची लढाई आहे. धर्म म्हणजे काय? या सृष्टीला साजेचं असं कर्म करणं, या सृष्टीचं संवर्धन करणं, आणि असं मर्म जाणून ते धारण करणारा म्हणजे ते धर्म, म्हणजेच ती सनातन संस्कृती, म्हणजे ते विज्ञान, म्हणजेच ते शास्त्र. त्या शास्त्रानुसार चालणं, शास्त्रानुसार आपलं जीवित हे करणं, काय म्हणतात, शरीरधार्थ चालवणं, कर्म करणं, म्हणजे सनातन. याचा अंत कधी होऊ शकत नाही, या ब्रह्मांडाचा अंत कधी होऊ शकत नाही, ते सनातन. मित्रांनो, तिथेच आपण भरकटलोय. आता ती पूजा काय आहे ते समजून घेणं गरजेचं आहे. षोडोपचार पूजा आपल्याला कळली, तर जी वास्तविक पूजा आहे ती समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे सृष्टीचं संवर्धन, सृष्टीचं संरक्षण, प्रत्येक जीवाचं संवर्धन करणं. अगदी जो बॅक्टेरिया येऊन गेला ना, त्याला आपण कोरोना म्हणत होतो, त्या बॅक्टेरियाला सुद्धा जगण्याचा तेवढाच अधिकार आहे. तो बॅक्टेरिया तुमच्या वाटेत आला नाही, तुम्ही त्याच्या वाटेत गेलात, म्हणून जीवितहानी झाली. कुठलाही जीव तुमच्या वाटेत येत नाही, मनुष्य प्राण्याच्या वाटेत येत नाही, मनुष्य प्राणी त्याच्या वाटेत जातो. म्हणून बघा आता जंगल तोड झाली, म्हणून जंगली प्राणी, हिंस्र प्राणी शहरात गावात यायला लागले. त्याला कारण काय? तर मनुष्य प्राणी, त्यांनी जंगल तोड केली ना, वारेमाप जंगल तोड केली, ह्या सृष्टीची हानी केलेली आहे. मग मनुष्य प्राणी हा बुद्धिवान प्राणी आहे, त्याला जन्माला घालण्याचा उद्देश एवढाच होता, त्या सृष्टीचं संवर्धन करणं, त्या सृष्टीचं संरक्षण करणं, प्रत्येक जीवाचं, प्रत्येक प्राणीमात्राचं, प्रत्येक गोष्टीचं संवर्धन करणं. पण मनुष्य प्राणी ह्याच्या उलट करायला लागलाय, वारेमाप ओरबाडून घ्यायला लागलाय, स्वार्थ साधायला लागलाय, मतलब साधायला लागलाय, प्रमाणापेक्षा जास्त त्याचा वापर करायला लागलाय. मित्रांनो, हिंस्र प्राणी जर वाघ आपण धरला तर तो हिंस्र प्राणी सुद्धा विचारपूर्वकच शिकार करतो, आपल्याला पोटाला हवं तेवढी शिकार करतो. समोर अनेक हरणं आहेत म्हणून तो अनेक हरणांचा वध नाही करत, शिकार नाही करत, तर एखाद्याच हरणाचा वध करतो, शिकार करतो. आणि तो शिकार एवढ्यासाठी करतो तर आपलं उदरनिर्वाह करण्यासाठी. पण मनुष्य प्राणी बघा, अन्नधान्याचा वारेमाप विध्वंस करतोय. म्हणून बघा, प्रमाणापेक्षा जास्त शिजवून, अन्न शिजवून ते त्याचं हे करतोय, म्हणजे आपल्याला हवं त्याच्यापेक्षा जास्त शिजवून अन्नाचा ते अपमान करतोय. अन्न हे पूर्ण ब्रह्म, आणि आपण मग ते शिळं पाकं एखाद्याला गरीबाला खायला घालतो आणि म्हणतो मी दानी आहे, मी महाज्ञानी आहे. मित्रांनो, हे दान नाही आहे, ते तुम्ही पाप करताय. शिळं पाकं जर तुम्ही एखाद्या गरीबाला जेवायला घालताय, गरीबाला वाढताय, तर ते पाप करताय. तुम्ही जेवढं तुम्हाला हवं तेवढंच अन्न शिजवा. आणि जर तुम्हाला दानच करायचं आहे, अन्नदानच करायचं असेल, तर तुम्ही त्या गरीबासाठी, त्या लाभार्थ्यासाठी ते अन्न तुम्ही ताजं शिजवा, आणि मग ते ताजं अन्न तुम्ही त्याला घाला, ना की ते राहिलेलं शिळं अन्न. मग शिळं अन्न होऊ नये त्यासाठी जेवढं आपल्याला हवं आहे, जेवढी आपली भूक आहे, तेवढंच ते अन्न शिजवा. म्हणजे मनुष्य प्राणी काय करतोय? वारेमाप दिशाहीन झालेला आहे, आणि ही दिशाहीन झाल्यामुळे त्यांनी अनेक जीवांची हत्या केलेली आहे, अनेक जीवांना त्यांनी नामशेष केलेलं आहे, अनेक
जीवजंतूंचा नामशेष ह्या भूतलावरून नामशेष केलेला आहे. संपूर्ण त्यांनी नष्ट नाही केलंय. कुठेतरी तो जीव आहे, पण तो नगण्य आहे. पण हे नगण्य होण्याचं कारण म्हणजे मनुष्य प्राणी, आणि ह्या मनुष्य प्राण्याने ही अधोगती थांबवणं गरजेचं आहे. आणि हीच आहे षोडोपचार पूजा. षोडोपचार नाही, सॉरी, हीच आहे वास्तविक पूजा. त्या गणपतीची, त्या विनायकाची, त्या अधिपतीची. कारण ह्या मातीतून आपण जन्माला आलोय आणि या मातीतच आपण जाणार आहोत, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. या मातीतूनच तो गणपती जन्माला आला. ह्या मातीच्या मळापासूनच, म्हणजे ह्या भूमातेच्या मळापासूनच तो गणपती बनला, आणि ह्याच मळापासून आपण बनलेलो आहोत. आणि ह्या मळातूनच आपण जन्माला आलो आहोत, आणि ह्या मळातच आपण जाणार आहोत, म्हणजे मातीतच जाणार आहोत. आपला षडविकार याचा वध करणं गरजेचं आहे. ते नरकांताचा वध करणं गरजेचं आहे. तरच आपण या सृष्टीचं संवर्धन करू शकतो, संरक्षण करू शकतो, आणि ही पूजा आपण त्या गणपतीपर्यंत पोहोचवू शकतो. ती प्रार्थना आपण आहे. काय प्रार्थना आहे? सुरुवातीलाच म्हणालो, तर बुद्धी दे. त्या प्रार्थनेमध्ये बुद्धीचा आपण उल्लेख केलेला आहे. तर त्या बुद्धीचा विचार करून, त्या बुद्धीचा आग्रह धरून मनुष्य प्राण्याने वागणं गरजेचं आहे. ती बुद्धी आपली कुठे आहे? कुठे आहे? त्या बुद्धीचा ऱ्हास झालेला आहे. आणि ह्या बुद्धीचा ऱ्हास झाल्यामुळे आपण ही सृष्टीचा ऱ्हास करतोय, आणि ह्या सृष्टीचा ऱ्हास थांबवणं गरजेचं आहे. ह्या जंगलाची वारेमाप तोड थांबवणं गरजेचं आहे. आपल्या उत्कर्षासाठी, आपल्या उत्क्रांतीसाठी, आपल्या प्रगतीसाठी आपण या सृष्टीचा ऱ्हास थांबवणं गरजेचं आहे, आणि या सृष्टीचं संवर्धन करणं गरजेचं आहे. मित्रांनो, विचार करा, एवढा तुम्हाला अधिकार आहे या सृष्टीमध्ये जगण्याचा, एवढाच अधिकार प्रत्येक जीवजंतूला आहे, प्रत्येक प्राणीमात्राला आहे, प्रत्येक गोष्टीला आहे. जेवढं हवं तेवढंच तुम्ही ते घ्या, स्वीकारा. वारेमाप त्याचा वापर करू नका. निर्णय तुमच्या हातात आहे, कसं जगायचं, कसं वागायचं. शेवटी सगळे कामधंदे बंद होतील, सगळे उद्योग बंद झालेत, तरी मनुष्य प्राण्याचा अंत होणार नाही. पण ज्या क्षणी शेती हा व्यवसायाचा, उद्योगाचा अंत होईल, त्या क्षणी उपासमारी होईल. उपासाने मनुष्य प्राणी बेजार होईल आणि अंत होईल. मग तो जर उद्योग टिकवायचा असेल, वाचवायचा असेल, तर प्रथम या सृष्टीचं संवर्धन करणं गरजेचं आहे. प्रत्येक जीवाला संरक्षण देणं गरजेचं आहे. प्रत्येक जीवाचं संरक्षण करणं गरजेचं आहे. आणि हीच ती पूजा आहे, वास्तविक पूजा. जी षोडोपचार पूजा आहे ती आपल्या एकाग्रतेसाठी, आपलं मन शांत करण्यासाठी. आणि मन शांत करून, एकाग्र होऊन आपल्याला खरी पूजा, वास्तविक पूजा काय करायची आहे? तर या सृष्टीचं संवर्धन करायचं, या सृष्टीचं संरक्षण करायचं, प्रत्येक जीवाचं रक्षण करायचं. विचार करा. आता ही षोडोपचार पूजा आपण का करतोय? तर भौगोलिक परिस्थितीनुसार. कारण का? तर आज आपला आहार आणि विहार. आता आपण जे हे दाखवणार आहोत, नैवेद्य दाखवणार आहोत, ते नैवेद्य कसलं आहे? गुळ आणि तिळाचं. त्याचे मोदक आहेत. आणि हे मोदक आपण गणपतीला नैवेद्य म्हणून दाखवतोय, आणि ते प्रसाद म्हणून आपण ग्रहण करणार आहोत. कारण आता हे जे वातावरण आहे ते शीत आहे, थंड आहे. आणि या थंड वातावरणामधून, शीत वातावरणामधून आपल्याला उष्णता प्राप्त व्हावी, मिळावी, त्यासाठी हे आपण अशा प्रकारचं अन्न तयार करतो. उष्ण पदार्थ, उष्ण गुणधर्माचा पदार्थ आपण अन्नामध्ये वापरतो. म्हणजे आहार विहाराला समोर ठेवून, आहार विहाराचा विचार करून आपण हे सगळे सण साजरे करतो, उत्सव साजरे करतो. भारतवर्षामध्ये जे का आपण सण साजरे करतो त्याच्या मागे भौगोलिक परिस्थिती आहे.
सृष्टीची स्थिती आहे, ऋतुचक्र आहे, या सर्व गोष्टीचा विचार करतो आणि त्यानुसार आपण हे सगळे सण साजरे करतो आहार विहारानुसार. मित्रांनो लक्षात आलं का? याच्या मागचं सनातन काय आहे, वास्तव काय आहे? सनातनी वास्तव काय आहे? तर विज्ञान आणि शास्त्र, आणि हे समजून घेणं गरजेचं आहे. ना की आपण फक्त षोडोपचार पूजेमध्ये स्वतःला अडकवून ठेवणं हितकारक आहे. तर त्या षोडोपचार पूजेतून बाहेर पडून आपल्याला स्वतःला एकाग्र करून मन शांत करून त्या सृष्टीचं संवर्धन करणं गरजेचं आहे. नक्की काय करायचं आहे ते विचार करा आणि निर्णय घ्या. सनातन म्हणजे काय? हे ब्रह्मांड, आणि या ब्रह्मांडामधील प्रत्येक गोष्ट, ते शास्त्र आणि ते विज्ञान, ह्या विज्ञानानुसार चालणं म्हणजे सनातन संस्कृती. प्रत्येक जीव हा सनातनी आहे. प्रत्येक जीव हा एकाच धर्माचा आहे, तो म्हणजे सनातन धर्म. विचार करा, निर्णय घ्या. सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडत असेल लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.